कला दर्पण न्यूज। टेंडर फिक्सिंगसाठी ऑफलाईन प्रक्रियेचा घाट, कामांचे तुकडे करून नियमांना बगल दिल्याचा गंभीर आरोप। नगर परिषद क्षेत्रातील विकास कामांच्या निविदा प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा गंभीर आरोप समोर आले असून मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावं यासाठी जाणीवपूर्वक ऑनलाईन निविदा टाळून ऑफलाईन प्रक्रिया राबवण्याचा घाट घातल्याची चर्चा रंगली आहे। कामांचे कृत्रिम तुकडे करून त्यांची किंमत 10 लाख रुपयांच्या आत दाखवून नियमांना बगल देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोठी विकास कामे एकत्रित निविदा काढल्यास ती ऑनलाईन प्रक्रियेत जावी लागते। ऑनलाईन निविदेमुळे राज्यभरातील किंवा इतर पात्र ठेकेदारांना सहभागाची संधी मिळते, त्यामुळे स्पर्धात्मक दर मिळण्याची शक्यता वाढते आणि पारदर्शकता राखली जाते। मात्र काही ठिकाणी हेच टाळण्यासाठी कामांचे लहान लहान भाग करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे। कामांचे तुकडे करून नियमांना बगल। स्थानिक स्तरावर असा आरोप होत आहे की एकाच गल्लीत किंवा एकाच परिसरातील सलग कामे स्वतंत्र दाखवून प्रत्येकी 10 लाखांच्या आत किंमत ठेवण्यात आली। उदाहरणार्थ, एकाच रस्त्याचे वेगवेगळे भाग, गटार, फरसबंदी, पथदिवे किंवा अन्य संबंधित कामे वेगवेगळ्या शीर्षकाखाली विभागून दाखवली जातात। परिणामी प्रत्येक काम स्वतंत्र आणि कमी रकमेचं असल्याचं दाखवून ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा होतो। ऑफलाईन निविदा प्रसिद्ध करताना कामांची यादी आवश्यक। नियमानुसार ऑफलाईन निविदा प्रसिद्ध करताना संबंधित कामांची संपूर्ण यादी, कामाचे ठिकाण, अंदाजित खर्च, कामाचे स्वरूप, अटी व पात्रता निकष स्पष्टपणे जाहीर करणे आवश्यक असते, कारण ही माहिती उपलब्ध झाल्यास सर्व पात्र ठेकेदारांना समान संधी मिळते। मात्र काही ठिकाणी निविदा प्रसिद्ध करताना कामांच्या सविस्तर यादीच न देता अस्पष्ट माहिती जाहीर केली असा आरोप आहे। जर कामांची यादी जाणीवपूर्वक लपवली जात गेली असेल तर ही पारदर्शकतेवर गंभीर आघात मानली जाऊ शकते। ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन का? तज्ज्ञांच्या मते ऑनलाईन निविदा प्रक्रियेत सर्व माहिती सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध असते, अर्ज प्रक्रिया नोंदीत राहते, स्पर्धकांची संख्या वाढते आणि मानवी हस्तक्षेप कमी होतो। उलट ऑफलाईन प्रक्रियेत निविदा फॉर्म वाटप, अर्ज स्वीकृती, कागदपत्र तपासणी, लखोटे स्वीकारणे या टप्प्यांमध्ये मनमानीची शक्यता वाढते, त्यामुळे निवडक ठेकेदारांना संधी देणं सोपं होतं असा आरोप केला जात आहे। कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब, जर एखाद्या मोठ्या कामाचं कृत्रिम विभाजन करून आर्थिक मर्यादेखाली आणलं गेलं असेल किंवा ऑफलाईन निविदा प्रसिद्ध करताना कामांची आवश्यकता यादी जाहीर केली नसेल तर ती बाब प्रशासकीय नियमभंग, आर्थिक शिस्तभंग आणि स्पर्धात्मक प्रक्रियेला बाधा आणणारी ठरू शकते। अशा प्रकरणात चौकशी, निविदा रद्द, जबाबदारी निश्चिती आणि संबंधितांवर शिस्तभंगात्मक कारवाईची तरतूद लागू होऊ शकते। नागरिकांचा सवाल, एकाच गल्लीतील सलग कामे वेगवेगळी का दाखवली? ऑनलाईन निविदा टाळण्यासाठी हेतू काय? ऑफलाईन निविदा नोटीसमध्ये कामांची संपूर्ण यादी प्रसिद्ध झाली। कमी स्पर्धेत कामे देऊन जनतेच्या पैशांचं नुकसान झाले का? संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची जबाबदारी ठरवली जाणार का? चौकशीची मागणी। या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षातील सर्व 10 लाखांच्या आतील कामांची यादी, निविदा नोटीस, कामांचे तपशील, मंजुरी आदेश, ठेकेदारांची नावे आणि प्रत्यक्ष कामांची पडताळणी करण्याची मागणी जोर धरत आहे। जनतेचा पैसा, जनतेला उत्तर हवं। निविदा प्रक्रिया ही विकास कामांची पायाभूत बाब मानली जाते। जर निविदेतच पारदर्शकता नसेल तर कामांच्या गुणवत्तेवर आणि खर्चाच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित होतात। त्यामुळे टेंडर फिक्सिंगच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। या प्रकरणातील कागदोपत्री तपशील व संबंधित कामांची यादी सविस्तर पुढील भाग लवकरच। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.